नमस्कार मित्रांनो, मराठी बिझनेस स्कूल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे अंडे का फंडा। आणि आज आपण जाणून घेणार आहे अंड्याचा बिझनेस कशा पद्धतीने आपण करू शकतो आणि महिन्याला लाखो रुपये कमवू शकतो। आणि हा कुठलाही व्यवसाय हा छोटा नाही आहे, करणाऱ्याची जिद्द महत्वाची आहे। जेवढं तुम्ही मन लावून करणार तेव्हा कुठल्याही लात मारेल तिथं पाणी काढण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, आपल्या मराठी युवकांमध्ये आहे। आणि त्यांच्यासाठीच आपण नवनवीन असे बिझनेस आयडिया मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। आणि ही आपली 83-84वी बिझनेस आयडिया आहे। तुम्ही निश्चितच चॅनल मध्ये जाऊन बघू शकता। आता हिवाळ्याचा दिवस आहे आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त विकला जाणारा प्रोडक्ट म्हणजे गरमागरम अंडा। आणि हा जो अंडा आहे तो अंड्याचा बिझनेस आपल्याला करायचा आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात मार्जिन आपण कमवू शकतो। आपण जर अंड्याचा जर विचार केला, महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात अंड्याचं प्रोडक्शन घेतले जाते, पण आपण जो आहे आंध्रा मध्ये जो आहे मोठ्या प्रमाणात तिथून एक्सपोर्ट केल्या जाते पूर्ण भारतभरात। हैदराबाद मधून वेगवेगळ्या जे अदर स्टेट मध्ये पण सुद्धा चांगल्या पद्धतीने अंड्याचं प्रोडक्शन घेतले जाते, पण हैदराबाद मधून मोस्टली जे आहे तो अंडा सगळीकडे सप्लाय केला जातो। आणि हा अंड्याचा जो आहे ही रेग्युलर कंझम्पशन आहे, प्रत्येक घरी लागणारा प्रोडक्ट आहे आणि 365 दिवस चालणारा हा प्रोडक्ट आहे। पण हिवाळ्याचे जे आता दिवस आहे लगेच आलेले आहे, तर याच्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात याच्या माध्यमातून अत्यंत कमी दिवसात मोठी कमाई करू शकता। आपण जर पाहिलं तर अंड्याचं जे आहे ते या कॅरेट नुसार ते काम चालते। एक कॅरेटचं जर आपण आता होलसेलचे रेट जर घेतले तर 170 रुपयाला समजा कॅरेट आहे, 170 रुपयामध्ये आपल्याला कॅरेट पडत आहे। आणि याच्यामध्ये जे आहेत लगभग 30 अंडे हे आपल्याला एका कॅरेट मध्ये मिळतात। आणि 30 अंडे म्हटलं तर पर अंड्याची जर कॉस्ट जर आपण जर काढली तर 5 रुपये 66 पैसे हे आपले एका अंड्याची कॉस्ट जाते। आणि मोठ्या प्रचंड प्रमाणात अंड्याचं कंझम्पशन आहे। वेगवेगळे लोक घरी भाजी करतात, ऑमलेट, प्रत्येक हॉटेल, प्रत्येक घरी मोठ्या प्रमाणात हे अंड्याचं कंझम्पशन केल्या जाते आणि प्रचंड मोठं जे डिमांड आहे मार्केटमध्ये। आणि आपण जर याचा जर मार्जिनचा जर विचार केला तर हे लगभग जे आहे 170 रुपयाला घेतलेलं कॅरेट जे आहे ते 220 रुपयापर्यंत 210 रुपयापर्यंत आपण विकू शकतो। म्हणजे पर कॅरेट आपल्याला जे आहे मिनिमम 40-50 रुपये जे मी तुम्हाला सांगत आहे, तर याच्यामध्ये जर पर्सेंटेज मध्ये जर आपण जर कॅल्क्युलेट केलं तर हे जे पर्सेंटेज 25 ते 30% पर्यंत मार्जिन आरामात आपण अंड्याच्या व्यवसायामधून घेऊ शकतो। आणि याच्या सोबतच आपल्याला अनेक असे व्यवसाय आपण सुरू करू शकतो। आणि जेणेकरून जे आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चांगल्या प्रमाणात हे मार्जिन राहतील। आणि अंडा जो आहे दुर्लक्षित असं प्रोडक्ट आहे, पण तेच म्हणतात की बा जे बरेचसे असे आपण व्यावसायिक पाहतो की BMW मर्सिडीज मध्ये ते फिरतात, पण त्यांचा जर व्यवसाय जर कुठला असेल तर नेल पॉलिश रिमूव्हर, टिकली, पण आपल्याला त्यांचा व्यवसाय छोटा वाटते, पण त्या माध्यमातून कमाई हे लाखो रुपये कमाई या व्यवसायातून सुद्धा होऊ शकते। हे आपल्या मराठी उद्योजकांनी जाणणं महत्वाचं आहे। आणि निश्चितच आपण जे अंड्याचा व्यवसाय हा करू शकतो। आणि तुम्ही जोपर्यंत कुठल्याही व्यवसायाला छोटं समजणार आहे जोपर्यंत तुमचं ध्येय मोठं राहणार नाहीये तोपर्यंत तुम्ही कुठंच यशस्वी होऊ शकत नाही। माणसाचं व्हिज्युअलायझेशन महत्वाचं आहे। जेवढा माणूस आधी डोक्यात इथे ठरवते तसाच माणूस घडत असतो, त्या पद्धतीनं हा व्यवसाय सुद्धा आपण करू शकतो। आणि तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही निश्चितच आमच्या सोबत संपर्क करू शकता। आम्ही त्याच्यामधून काय तुम्हाला सोल्युशन हे जेवढं प्रॅक्टिकल होऊ शकते तेवढं देण्याचा आपण प्रयत्न करत जाऊ। आणि आपलं जे मराठी बिझनेस स्कूल आहे या माध्यमातून आपलं या चॅनलचा उद्देशच आहे की आपल्याला व्यावसायिक उभे करायचे आहे, त्यांच्याकडून आपल्याला व्यवसाय करून घ्यायचा आहे। त्याबद्दल तुम्हाला हा व्यवसाय कसा वाटला, हा बिझनेस कसा वाटला हे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा। आपण करू शकतो नाही करू शकत। आणि आपल्या मराठी बिझनेस स्कूल मध्ये जर ऍडमिशन घेतली नसेल तर आताच सबस्क्राईब करून ऍडमिशन घ्या। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।